हनुमंत पवार, काँग्रेसची काय भूमिका याच्यावरती? निखिलाजी, महाराष्ट्र सरकारचा कारभार हा नियोजन शून्य आहे आणि असंवेदनशील आहे। त्याचं कारण ज्या तरुणानं आत्महत्या केली तो कॉन्ट्रॅक्टर आहे का सब कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यावर अजितदादांसारख्या जबाबदार मंत्र्यांनी विधान करणं हेच मुळी असंवेदनशीलतेचं लक्षण आहे। महाराष्ट्रामध्ये 90,000 कोटीपेक्षा जास्त रुपये थकलेले आहेत, ज्यांना वर्क ऑर्डर तुमच्या सरकारनं GR काढून दिलेली आहे। त्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली सब कॉन्ट्रॅक्टर असतील, खडीवाले असतील, वाळूवाले असतील, सिमेंट विटा दगडवाले असतील, ह्या सगळ्यांना जर काही संकट येत असेल तर त्या 90,000 कोटी रुपये सरकारकडे थकले म्हणूनच हे संकट येतं। आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांनी, त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांनी सुतोवाच केलं होतं की या मंडळींना आत्महत्या कराव्या लागतील, इतकी वाईट परिस्थिती आहे, सरकारनं लक्ष द्यावं। साधं म्हणणं आहे की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत आणि ते पैसे नसताना जो वारेमाप उधळपट्टी केली जाते, भ्रष्टाचार केला जातोय, त्याचे हे बळी आहेत। एक उदाहरण सांगतो, जो शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यापासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर पर्यंत कुणीही मागितलेला नाही, त्यासाठी 20,000 कोटी रुपये हे काढून द्यायची भाषा करतात। पण 90,000 कोटी रुपये मागच्या 3-4 वर्षापासून जर थकीत असतील तर ते द्यायला पैसे नाही असं हे सांगतात। पंतप्रधान पीक विमा योजनेचे ट्रिगर हे बदलतात, सरकारला पैसे जास्त द्यायला लागू नये, प्रीमियम भरायला लागू नये म्हणून। आणि दुसरीकडे 13,000 कोटी रुपयाचं कंत्राट हे 17,000 कोटी रुपयाला मेगा इंजिनिअरिंगला देतात। नगर विकास खात्यामध्ये प्रचंड उधळपट्टी होते आणि ते पैसे सरकारने लागत नाहीत असा आरोप खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाने केला आणि फाईल आमच्याकडे तपासायला द्या म्हणून कालच निर्णय काढला। अर्थ खाता असेल, नियोजन खाता असेल, सार्वजनिक बांधकाम खाता असेल, या खात्याला आता कारभार करणं अवघड झालं म्हणून समाज कल्याण विभागासारख्या, सामाजिक न्याय विभागासारख्या, ओबीसी कल्याण विभागासारख्या योजनांचे पैसे काढण्याचं पाप सुद्धा हेच सरकार करत आहे। 19,000 कोटी रुपयाची तरतूद होती सार्वजनिक बांधकाम खात्याला। आमचे सातारचे राजे त्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि 36,000 कोटी रुपयाच्या वर्क ऑर्डर या सरकारने दिल्या। अहो, ज्या सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी तरतूदच 19,000 कोटी रुपयाची केली, ते खातं 36,000 कोटी रुपयाच्या ज्यावेळेस वर्क ऑर्डर देतं त्यावेळेस आमच्या बांधकाम करणाऱ्या माणसांच्या, कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या होणार नाही तर काय होणार? त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप पैसे देण्याचं काम करायचं असतं, त्याप्रमाणे माननीय अजितदादा हे काम करतायत। आणि अजितदादा हे अतिशय स्पष्ट वक्ते आणि कठोर व्यक्ती आहे, त्यामुळे कुठल्याही बाबतीत ते कुणालाही स्पेअर करणार नाही आणि त्या पद्धतीने ते योग्य पद्धतीने अर्थव्यवस्था राज्याची चालवतील याची खात्री मी देतो। हनुमंत पवारांना काही मुद्दा मांडायचा, बोला। अजितदादांसारखं विस्कळीत अर्थसंकल्प जो आता मांडलेला आहे याच्या आधी कधीही मांडला गेलेला नाही। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही सरकारमध्ये असतानाही अजितदादा अर्थमंत्री होते, पण 70,000 कोटीपेक्षा जास्त पुरवणी मागायची वेळ त्यांच्यावर कधीही आली नव्हती, ती आता यांच्या सोबत असताना आलेली आहे। त्यामुळे अजितदादांचं अपयश अधोरेखित झालं पाहिजे। 70,000 कोटी रुपये पुरवणी मागण्या, वर्ष संपताना पुरवणी मागण्या कदाचित मागितल्या तर समजू शकतो, त्याही एकूण अर्थसंकल्पाच्या 4-5-6% असतील तर समजू शकतो, पण अर्थसंकल्प आणि पुरवणी मागण्या ह्या 3 महिन्यामध्येच मागायची वेळ येते। अर्थशास्त्रामध्ये याच्यामध्ये भोंगळपणा हा एकच शब्द असू शकतो। महाराष्ट्र सरकारची धोरण शून्यता, अंतर्गत बनवाबनवी, भ्रष्टाचार यामुळे महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे। आमच्या लाडक्या बहिणीच्या सोयाबीनला तुम्ही भाव दिला असता, आमच्या लाडक्या बहिणीला खाद्यतेल तुम्ही स्वस्त केलं असतं, आमच्या लाडक्या बहिणीच्या आरोग्यासाठीच्या योजना तुम्ही नीट राबवल्या असत्या तर तिला रोख पैसे देऊन तुम्हाला मताची भीक घ्यायची वेळ आली नसती। आमच्या लाडक्या बहिणीला खतं महाग घ्यावी लागली, आमच्या लाडक्या बहिणीला खाद्यतेल, डाळी महाग घ्याव्या लागल्या, आमच्या लाडक्या बहिणीला 8,000 रुपयाचं सोयाबीन 3,000 रुपयानं तुम्ही घेतलं, आमच्या लाडक्या बहिणीचं पीक वाहून गेल्यानंतर तुम्ही तिला मदत दिली नाही, पीक विमा कंपन्यांना मदत होईल अशी धोरणं राबवली म्हणून तुमच्या 1,500 रुपयावर अवलंबून राहायची वाईट परिस्थिती आमच्या बहिणीवर आली। वास्तविकतः सरकारनं रोख पैसे द्यायची वेळ येऊ नये इतकी महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल आहे, कार्यक्षमता आहे, ती इंडस्ट्रीमध्ये आहे, ऍग्रिकल्चरमध्ये आहे, दुग्ध व्यवसायामध्ये आहे। पण दुधाचा शेतकरी तुम्ही उद्ध्वस्त केला, सोयाबीनचा शेतकरी तुम्ही उद्ध्वस्त केला। मागच्या काळामध्ये तुम्ही फक्त जाऊन किती इन्व्हेस्टमेंट आणली एवढंच सांगितलं, पण प्रत्यक्ष कारखाना सुरू होऊन किती लोकांच्या हाताला रोजगार मिळाला हे दाखवायची दक्षता कुणीही घेतलेली नाही। महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या 9.36 लाख कोटी कर्ज आज आमच्यावर आहे, ती फेडण्यासाठी हे सरकार काय करतंय? जवळपास 1,36,000 कोटीची राजकोषीय तूट आहे, ही भरून काढण्यासाठी सरकार काय करतंय याच्यावर खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोलणं अपेक्षित आहे। खरंय।